नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती। आणि आजच्या या ब्लॉग मध्ये आम्ही जाणार आहोत मुंबई टू जगन्नाथपुरी आणि जगन्नाथपुरीवरनं आम्ही जाणार आहोत कोलकाता। तर असा पूर्ण 10 दिवसाचा प्लॅन केलेला आहे, पिकनिक प्लॅन। तर 10 दिवस मी डेली ब्लॉग्स टाकेल। तर आता आम्ही निघू। आमची ट्रेन आहे 12:15 ची, रात्री 12:15 ची। ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, कारण की आता 10 दिवस तुम्हाला डेली नोटिफिकेशन भेटतील। आणि पुरीमध्ये काय काय बीचेस प्लस जगन्नाथपुरी टेम्पल मध्ये कसं जायचं, दर्शन रूम वगैरे सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल। तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आता आमची पॅकिंग वगैरे झाली आहे, दाखवतो। आणि आम्ही आता निघून 9 वाजता इथून लोकमान्य टिळकला जाण्यासाठी कोपरखैरणे मधून। तर चला जाऊया। कडकवाल्या दुसरे टाकायचं। तर आता सगळ्या बॅग्स वगैरे हल्लत खालती आणि आता आम्ही इथून लोक गणपती बाप्पाच्या पाया पडतात सोडून झाला। आता आम्ही इथून निघतोय, आता बाहेर ऑटो शोधतोय। आता मी आणि वैभू चाललोय स्टेशनला तिकीट काढायला आणि ते लोक येणार ऑटोनी। तर चला जाऊ। आता आम्ही पोचलो स्टेशनला चालत वैभू आणि मी। आता चाललो तिकीट काउंटरच्या इथे आणि तिकीट काढू, मग हे लोक येतील ऑटोनी। मग आपण इथून ट्रेन पकडू पहिले वाशीसाठी, मग वाशीवरनं जाऊ आपण लोकमान्य टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनसला। आणि मग तिथून आपली ट्रेन येईल रात्री 12:15ला। तर आता वाजले 8:51, म्हणजे ऑलमोस्ट 9 झाले आणि आम्ही घरातून निघूया। ते ऑटो बघतील आणि येतील, तर तोपर्यंत आम्ही जातो आणि तिकीट काढतो। तर ब्लॉगला कंटिन्यू करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की असं तुम्हाला आता डेली ब्लॉग्स भेटतील पूर्ण ओडिसा कोलकाताचे। आणि ट्रेनमध्ये जी मस्त होईल त्याची पण ब्लॉग्स भेटतील तुम्हाला। तर चला जाऊया तिकीट काउंटर। तो तिकीट काउंटरच्या इथे गर्दी आहे तिकीटला, जातोय आता तिकीट काढतो। तर आता आम्ही तिकीट्स काढले टिळक नगरची। तर आता ते लोक अजून आलेत नाही ऑटोमध्ये, ते येतील मग आम्ही जाऊ प्लॅटफॉर्मवरती आणि मग आम्ही जाऊ स्टेशनला आणि ट्रेन पकडू वाशीसाठी। आणि वाशीवरनं आपल्याला ट्रेन पकडायची CST लोकमान्य टिळक नगरला जायला। तर चला जाऊया। आता इथं थांबलो आम्ही, टिळक नगरला जायचंय आम्हाला। तर चला जाऊया। तर आता पनवेल ट्रेन लागलेली आहे, आम्हाला वाशी व्हायचे। तर आता आम्ही जाऊ प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आणि थांबू तिथे वाशी ट्रेनचा वेट करू। आणि वाशीला गेल्यावरती CST ट्रेनचा वेट करायचा। आणि प्लस आता गर्दी पण असेल, रात्र 9:06 झालेले आणि आता आम्ही जाऊ स्टेशनला, आय मीन प्लॅटफॉर्म वरती। आता स्टेशन मध्ये जाऊ, प्लॅटफॉर्म वरती जाऊ, मग तिथे जाऊ टिळक नगर। तर चला जाऊया। तर आता ट्रेन लागली आहे 9:17 ची वाशी, ती पकडून आम्ही जाऊ वाशीला। वाशीवरनं पकडायची CST आणि जाऊ लोकमान्य टिळक टर्मिनस। तर आता ट्रेन आली आहे वाशी। तर आता आम्ही चढू तिच्यात आणि जाऊ वाशीला।
वाजले 9:32 आणि आम्ही पोचलो वाशीला. आता जस्ट ट्रेनमधून उतरलो आणि आता आम्ही त्या साईडला चाललो प्लॅटफॉर्मला. तिकडनं आम्हाला CSTची ट्रेन पकडायची आहे. तर चला जाऊया प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आणि CSTची ट्रेन पकडूया. तर आता आम्ही आलो चालत चालत प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आणि आता इथे लागले 9:35ची CST. तर तेच पकडून जाणार लोकमान्य टिळकनगर टर्मिनसला, टिळकनगरला. तर चला जाऊया. तर आता आम्ही पोचलो टिळकनगरला. आता झालेत 9:52. आता इथून आम्ही चालत चालत जाऊ त्या साईडला टिळकनगर टर्मिनसमध्ये. तर चला जाऊया स्टेजवरनं वरती. तर आता आम्ही एस्केलेटरवरनं खालती आलो आणि आता इकडे चाललोय टिळकनगर टर्मिनसला, LTTला, लोकमान्य टिळक टर्मिनस इथून. आणि आता वाजले 10 आणि आमची ट्रेन आहे रात्री 12:15ची. सो चला. गर्दी पण खूप आहे. आम्ही पोचलो LTTला, लोकमान्य टिळक टर्मिनस. तर जाऊ आता आतमध्ये, फोटो वगैरे काढू थोडेसे स्टेशनवरती आणि मग 12:15ला ट्रेन येईल आपली. म्हणजे 12:15च्या आधीच येऊन थांबतो आणि 12:15ला इथून सुटलो. सो चला जा. आता आम्ही पोचलो लोकमान्य टिळक टर्मिनसला आणि आपली ट्रेन आहे 12:15ची. इथं लिहिलेली आहे LLT पुरी एक्सप्रेस. तिथून तिचा प्लॅटफॉर्म नंबर प्लॅन लागला आहे कारण की आम्ही खूप लवकर आलो. सो इथं पोचलो आहे. तर ट्रेनचा वेट करूया. ट्रेन आली की मग ट्रेनमध्ये बसूया आणि आता इथं थोडे फोटो वगैरे क्लिक करूया आणि मग. तर आता आपल्या इथं ट्रेन्स लागल्यात. आपली 12:15ची सगळ्यात टॉपवाली LLT पुरी एक्सप्रेस बघू शकता. तिचा अजून प्लॅटफॉर्म नंबर नाही आलाय. सो प्लॅटफॉर्म नंबर आला मी दाखवेल. आपला ट्रेन नंबर आहे 22865 LLT पुरी एक्सप्रेस 12:15ची. आता मी इथे थोडंसं थांबलेलो आणि आता चाललोय आतमध्ये वेटिंग रूम्समध्ये. तिथं जाऊयात आणि करूया ट्रेनचा वेट कारण की आता वाजले 10 आणि आपली ट्रेन आहे 12:15ची लोकमान्य टिळक टू पुरी एक्सप्रेस. चला जाऊ. तर आता चाललोय आम्ही आतमध्ये. जाऊ तिथं थोडं बसू वगैरे, टाइमपास करू, फोटोज वगैरे क्लिक करू आणि मग ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर लागेल तिथे जाऊ आणि ट्रेनमध्ये बॅग्स वगैरे ठेवू, ट्रेनमध्ये बसू. तर आता आम्ही चाललोय आतमध्ये स्टेशनच्या आणि आम्ही पहिली चाललोय. ते लोक बाहेर थांबले. तर चला जाऊया आतमध्ये आणि ट्रेन अजून प्लॅटफॉर्म वगैरे लागला नाही आहे तरी जाऊयात. मजा येणार आहे खूप. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की पुरीला खूप बीचेस पण आहेत, तिथे खूप मजा करू. कोलकात्याला हावडा बीचच्या खालती मजा करू. तर चला ब्लॉगमध्ये तुम्हाला डेली जेवढे पण ब्लॉग येणार आहेत नंतर तुम्हाला खूप मजा येईल. तर चला जाऊयात आणि ट्रेनमध्ये पण आम्ही मस्ती करणार आहेत. सो चला जाऊयात आता आतमध्ये आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हॅलो आतमध्ये चालत चालत ट्रेनची तिकीट्स काढायला पण खूप गर्दी आहे. तर तिकीट काउंटर आहे
पण आपण ऑनलाईन पण तिकीट्स काढू शकतो. मी ऑनलाईनच काढली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन कशी काढायची असेल ते जाणून घ्यायचं असेल तर मला खालती कमेंटमध्ये तिकीट कमेंट करा. मी व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती की कशी काढायची तिकीट. बाहेरच थांबतो आणि या लोकांनी तुमच्यासाठी बसायला आणि आता फोटो वगैरे काढून तर आता आम्ही इथे जरा दोघं फिरतोय. माझ्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि इथं खूप आता गर्मीचं सीझन चालू आहे तर लोक गावी वगैरे जातात म्हणून खूप गर्दी आहे. चला आपल्याला गर्दीमध्ये काही फरक पडणार नाही कारण की आपले तिकीट बुक आहे, कन्फर्म आहे. आपले सीट्स नंबर पण आहेत, विंडो सीट आहेत आपल्याला. सो चला जाऊ. आता आम्ही फिरतोय लोकमान्य टिळकच्या बाहेरच हल्दीराम एक्सप्रेस बनवलेलं आहे, बघू शकता. हा रेस्टॉरंट आहे. इथून समोरून ट्रेन येतोय गोडवा बिडवा. सेल्फी पॉइंट गेल्या वर्षी. ए सोड, आतमध्ये खूप गर्दी आहे. सो आम्ही बाहेरच बसू आणि फोटो काढायचा पण मूड नाही आता बिकॉज लय गर्दी आहे. आणि काय फोटो काढणार, फोटो काढायला गेलं तर कोण ना कोणतरी मध्ये देणारच फालतू मध्ये फोटोची वाट लागेल. त्यापेक्षा जाऊया गप्पा. आणि फोटो काढायला काय राहिलंय पण पूर्ण भरलेली आहे जागा सगळीकडे कोण काढलेले होते आणि तसे पण फोटो आहेत सारखे सारखे एकाच ठिकाणी फोटो काढण्यात अर्थ नाही. फोटो काढायचे तर फक्त पुरीला आणि कोलकात्याला खूप फोटो काढणार. आणि ट्रेन आल्यावरती तर आहोत आम्ही टर्मिनसलाच फिरतोय. जाम गर्दी आहे, जाम म्हणजे जामच गर्दी आहे. वैभव तुला काय बोलायचं? बाबा याच गर्दीत कोण नाही तर काय, त्यापेक्षा आम्ही इथं बाहेर थांबू. बाहेर गर्दी पण आहे आणि हवा पण येते. आतमध्ये खूप गर्दी आहे. तर आता आपली ट्रेन लागली आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती. तर चला जाऊयात. आता वाजले 11 आपली ट्रेन आहे 12:15ची आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 वर लागते. तर चला तर आता जाऊयात प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती. इथून चालू आम्ही समोरच आहे, जवळ आहे, तिथे जाऊ 4 वरती आणि ट्रेन लागलेली आहे तिथे. तर चला जाऊ. चालू आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आणि मी काय ट्रेन नाही आले. ट्रेन आल्यावरती चढू. हे आहे आपली ट्रेन आणि पुढे आहे S2. हा S1 आहे, पुढेच S2 आहे आपला. तर ही आहे आमची ट्रेन S2 नंबरची. कंपार्टमेंट ही वरची सीट ही एवढे सीट्स आहेत आमचे. तर आता आम्हाला ट्रेन भेटली आहे आणि आता वाजले 11:44 आणि परफेक्ट वेळ 15ला सुटेल ट्रेन. तर आता भेटली आहे ट्रेन आणि आम्ही पोचणार फ्रायडेला सकाळी 8 वाजता. आय थिंक 8-8:30ला पोचू आम्ही पुरीला. तर चला आता मी ट्रेनमध्ये बसलो वगैरे. आता थोडं ट्रेन चालू झाल्यावरती करू मस्ती वगैरे ट्रेनमध्ये. आणि आता रात्रीचा टाइम आहे सो आता झोपणारच. आता जी काही मस्ती वगैरे होणार आहे ती उद्या होईल. तर आता आमची ट्रेन सुटली लोकमान्य टिळक टर्मिनसवरला आणि आता झाले टाईम 12:23 म्हणजेच 8 मिनिट लेट आहे ट्रेन आमची. आणि आता सुटली आहे. आता ही सकाळी फ्रायडेला सकाळी पोहोचेल 8:35ला पोहोचेल. आय थिंक 8:35 पर्यंत पुरीला पोहोचून जाईल. तर आता आपण सकाळी ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला भेटूया उद्या सकाळी. तर
मॉर्निंग गाईज. आता उठलो सकाळी 9:15ला आणि आता जस्ट झालं थोडं फ्रेश वगैरे. आता जातो बसतो आणि थोडासा टाईमपास करेल आणि आपण उद्या सकाळी 8:35पर्यंत पुरीला पोचलेलो. तर आजची रात्र पण ट्रेनमध्येच. तर चला जा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता मी थंडा पिलो आणि बिस्किट्स खाल्ले. आता छाजवाला येईल आणि ही सकाळपासून नुसती चोकोस खाते. मी ट्रेनमध्ये बसून बसून क्यूब सॉल्व करतो. उठली आमची वरती बसून मोबाईल बघते झोपलेली होती झाडी. मी आता क्यूब सॉल्व करतो. पूर्ण सॉल्व झाल्यावर मी तुम्हाला दाखवेल. सॉल्व झाल्यावर पूर्ण सॉल्व करणार. तर आता क्यूब सॉल्व झाला काय ना. आता खिडकीच्या बाहेर बघणार. फोन चार्जिंगला लावलाय. फोन चार्ज झाल्यावरती ब्लॉग करतो. सो पूर्ण क्यूब सॉल्व केला. त्याच्यावरती इंडियाचा फ्लॅग बनवतो आणि बाजूला पूर्ण बॉर्डर येतो. बघा इंडियाचा फ्लॅग बनवला. टाइमपास करू क्यूब मध्ये इंडियाचा फ्लॅग बनवला. अजून आपल्याला 1 दिवस आहे पोचवला. उद्या सकाळी पोचणार. तोपर्यंत काय ना काहीतरी क्यूबवरती टाइमपास करत असेल. आता परत क्यूबला सॉल्व करेल आणि मग परत काहीतरी वेगळा पॅटर्न बनवतो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला चांगले चांगले क्लिप्स भेटत जातील. आता कुठेतरी पोचले. आय थिंक अजून महाराष्ट्रामध्ये जा. आता टाइम झाले 12:15. 12:15 झालेत. म्हणजे टोटल परफेक्ट 12 तास झाले ट्रेनमध्ये. तर चला आता परत करतो क्यूब सॉल्व आणि भेटूया क्यूब सॉल्व झाले. तर आता आमची ट्रेन नागपूरवरून सुटली आहे. संध्याकाळी 6:05ला रायपूरला पोहोचली. आता झाले 1:42. नागपूरवरून सुटली आता आणि संध्याकाळी 6:05ला रायपूरला पोहोचली. चला बघा ट्रेन. गाईज आता मी वैभवला क्यूबचा फक्त 1 लेअर सॉल्व करायचं चॅलेंज दिलं आहे आणि आता ते सॉल्व करणार. तर बघूया. तर आता वैभवचा चॅलेंज चालू झाला आहे. वैभव क्यूब सॉल्व करायला रेडी झाली आहे. लहान सॉल्व करून दिलं. तिला कोणतीही कलरची 1 लेअर सॉल्व करायचं. जिन तुला काय वाटते करू शकेल की नाही? चालेल बघू. तर आपण ओडिशाला म्हणजे आपण जगन्नाथपुरीला पोचून जाऊ तरी ही 1 लेअर सॉल्व नाही करू शकतो. नाहीच करणार रे. गॅरंटी आहे मला. गॅरंटी. तर आता अजून ती 2च कलर सॉल्व करत नाही शकल. त्यासाठी डोकं लागतं रे. 3x3चं करू शकते ती. 5x5चं ना. ते मी सॉल्व करू पूर्ण. नाही तर आता 1 minute 36 seconds झाले आहेत. तिने क्यूब सॉल्व नाही केला. आम्हाला बघायचं किती सॉल्व करतेस. टाइमिंग नाही काय असं थोडी असतं.
मध्ये ना प्रोफेशनलला ते प्रोफेशनल 2 मिनिटात सॉल्व्ह करेल. हा मग ते प्रॅक्टिस आहे. नाही तू करायला आलाय तुझं सॉल्व्ह करतोय. चला 2 मिनिटं झालेली आहेत. एवढ्याला मी क्यूब सर्व केला असता तरी ती अजून एकच लेअर बनवते. यार हे झाला 8-9 मिनिटात झाला. 9 मिनिटात वैभवनी एक लेअर सॉल्व्ह केली म्हणून तिला 100 रुपये देते मी. एक लेअर पूर्ण सॉल्व्ह केली तिने ब्ल्यू वाली. सो तिला 100 रुपीज दिले. ट्रेनमध्ये तिने पैसे कमवले 100 रुपये. ह्याच्यामध्ये माझे 100 रुपये फुकट केले. हिने एक लेअर क्यूबची सॉल्व्ह केली. भले 10 मिनिटात केली पण केली, जाऊ दे. मी बोललो की नाही करू शकणार म्हणजे मी केली. तर तिला 100 रुपये दिले मी आणि मी तर 2 मिनिटात क्यूब सॉल्व्ह केला. खुशी बघा खुशी. 100 रुपये भेटलेत. 100 रुपये काय नाही. आता बघू नेक्स्ट टाइम मी तिला हरवेल कशात तर आत्ता वैभव जिंकली क्यूब सॉल्व्ह करून 100 रुपये क्यूबची फर्स्ट लेअर सॉल्व्ह करून. आणि आत्ता हे लोक करतात मस्ती. तर चला जाऊयात पुरीला ट्रेन जर्नीमध्ये कंटिन्यू राहा. तर आता इथं खूप चांगलं वातावरण झालं. मी वैभव दिवसा कैऱ्या काढते झाडावर नाही पिशी. आता कैरी बोलतो दिसलं रे. तर आत्ता वैभवनी कैरी काढली आणि कैरी धुतली वगैरे आणि आता इथं कैरी कट वगैरे करून खातोय. आणि बघू शकता बाहेरचा वेदर कसा आहे. तर आत्ता आम्ही नागपूरच्या पुढं आलो. सो चला आता जाऊयात. आता भेटूयात डायरेक्ट पुरीला पोचल्यावर. तर हा ब्लॉग फक्त ट्रेन ट्रॅव्हलचा होता. हा डे फर्स्ट आहे आपल्या पुरी सिरीजचा. सो जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर चला जाऊयात पुरीला. आणि आता जेव्हा डे 2 येईल ब्लॉगचा आपल्या सिरीजचा तेव्हा तुम्हाला त्या डे 2 मध्ये खूप मजा येईल. सो चला जाऊयात. तर खिडकी बंद करायला लागली. खूप पाऊस आला आणि विजा पण चमकता येतं. आता झाले 7:17 आणि आमची ट्रेन खूप लेट झाली कारण की बाहेर हवा वगैरे सुटलेली आहे आणि विजा वगैरे जरा चमकत होत्या आणि खूप हवा सुटलेली बाहेर. सो त्यामुळे लेट झाली असेल. तर अजून एक पण स्टेशन नाही आला आहे. लास्ट एक स्टेशन आलेला 1 वाजता आणि आता वाजले 7:17. अजूनपर्यंत एक ट्रेन स्टेशन नाही आला. ट्रेनमध्ये तेच कुठेतरी 2-3 तास थांबलेले. खूप लेट झाला. तर आता आपण उद्या सकाळी पोचणार. सो तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर आत्ता आम्ही पोचलो रायपूर जंक्शनला आणि हा स्टेशन आहे ना संध्याकाळी 6:05ला येणार आणि आता वाजलेत 8:05 म्हणजे प्रॉपर 2 तास लेट होती ट्रेन आमची. आत्ताशी आम्ही रायपूर जंक्शनला पोचलो 8:05. तिथं आमची ट्रेन 6ला पोचणार होती. 6:05 पोचणार होती. तर आत्ता 8:05ला आली आहे रायपूरला. तर काय माहीत सकाळी करेक्ट टाईमला जाते या लेट होते. बघूया आता काय होतं. सो चला आता भेटूया उद्या सकाळी. आता मी पोचलो रायपूरला 7:15 झाले. तर चला
जाऊयात आता पुरीला. उद्या सकाळी पोचू आपण पुरीला. ट्रेन लेटच होईल बिकॉज मध्ये खूप उशीर थांबलेली. सो चला जाऊयात आता उद्या पुरीला. आणि जसंच आपण पुरीला पोचणार तिथून आपला डे 2 चालू होईल पुरी सिरीजचा. सो अख्ख्या सिरीजला फॉलो करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. सो चला आता भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजले सकाळचे 7:16 आणि एकदम उठलो आहे आणि सगळं उठलं बिकॉज आता 8:35 आपलं स्टेशन पुरी लास्ट स्टॉप आहे तो उतरायचं आपल्याला. चला चालूया आता फ्रेश वगैरे होतो आणि मग उतरूया पुरीला. गाईज अजून आम्ही पुरीला नाही पोचलोय. आता झाले 11:30. आम्ही 8:30ला पोचलो ट्रेनसाठी. आता 11:30 झाले. खूप लेट आहे ट्रेन. पुरीला पोचलो आम्ही 8:35 पुरीला पोचणार होतो. पण आता 11:30 झाले तरी आम्ही पुरीला नाही पोचलो. आज कमीत कमी अर्धा तास अजून लागेल. 12 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की आता तिथे जाऊन रूम्स वगैरे बघायचं आहे बिकॉज ऑनलाईन बुक नाही केलं आहे. डिटेल आपल्याला मंदिरच्या बाजूलाच घेऊ. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भेटूया पुरीला पोचल्यावर. तर आत्ता आम्ही उतरलो पुरी स्टेशनला आणि ट्रेन तिचं डिस्टन्स वगैरे. तर आत्ता आम्ही पोचलो पुरी स्टेशनला आणि आता इथं उतरलो. आता इथून जाऊ आम्ही बाहेर आणि रूम्स वगैरे बघू. तर हे होते आपले ट्रेन आणि आता फोटो काढले स्टेशनच्या इथे. ट्रेन किती म्हणजे प्लॅटफॉर्म खूप खालती आहे. जम्प मारून उतरायला. चला आपण जाऊयात आता बाहेर. चला आजचा ब्लॉग इथपर्यंत होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण अख्खी पुरी फिरणार. आतापर्यंत आपण फक्त ट्रेन जर्नीज बघितली तुम्ही. त्यात तुम्हाला एवढी मजा नसेल आली. बट आता जेव्हा आम्ही पुरी फिरून अख्खी 2 दिवस तेव्हा तुम्हाला खरंच खूप मजा येईल. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की जेव्हा मी सेकंड पार्ट टाकेल आता तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल. आणि तुम्ही ब्लॉगला लाईक करा शेअर करा. तर चला गुड बाय. भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये.